नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे मायविश आणि आणि ए ए पप्पा पप्पा ए ए कोटे 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 पप्पा तो चुप पप्पा ते गेला रे मिट्टू 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 मिट्टूला ठेवून आली वाटतं. काय उलटे पुलटे व्हिडिओज टाकते, ते ठेवून आलेली. त्याच्यानंतर मध्येच काही व्हिडिओजमध्ये तो दिसत होता आणि मग परत आता गायब आहे. आता आवाज नाही कुठे. ती ठेवूनच आलेली आहे. ते व्हिडिओ उलटे सुलटे टाकत होती. तसं तर हिचे व्ह्यूज एकदम पडलेले आहेत आणि असे काय हिच्यावरती तसं पॉडकास्ट मी केला नसता, पण टाईमपास आहे ना, टाईमपास म्हणून हिच्यावरती पॉडकास्ट हिला मी टाईमपास म्हणून ठेवलं आहे. जास्त जे लोक उडालेले असतात ना, फडफड 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 फडफड, तर त्यांना ना मी अशीच तडफडत ठेवते, सोडत नाही मी त्यांना. मग ते कितीही अप टू डेट कॉन्टेंट देत आहेत ना. कॉन्टेंट दिलं तर मग सोडायचं नाही आता, सोडायचं नाही, थांबायचं नाही आता, थांबायचं नाही, झोडायचं हिला आता, झोडायचं आहे. भाई तर अलग लेवलची आहे रे बाबा. काय म्हणजे एकदम सेम टू सेम. मी बोलली ना मंडळी, एकदम स्वतःच्या वेगळ्या मुंबईच्या फ्लक्झमबर्गमध्ये कुठल्या तरी स्वतःच्याच असं म्हणजे हिने इमॅजिन केलं आहे की हे मुंबईच माझ्यासाठी फ्लक्झमबर्ग समान आहे. आणि आता इथे राहून मी फ्लक्झमबर्गला जसे धडे देतात तसंच मी पण इथेच बसून धडे देणार. पण काय माहिती आहे का भामटे, आम्हाला ना फ्लक्झमबर्गमध्ये बसणाऱ्यांशी काही घेणं देणं आहे ना तुझ्यासारख्यांशी काही घेणं देणं आहे. ते पण तिथे काय करू देत आणि फ्लक्झमबर्गमध्ये करू देत, नाहीतर आणि मध्ये करू देत, आणि काय पण त्यांनी करू दे. शून्यातनं अजून शून्य होऊ देत, नाहीतर येड्या राऊंडचे होऊ देत. आम्हाला काही फरक पडत नाही, समजली का. आणि फालतू तुमचा स्ट्रगल तर आम्हाला काही स्ट्रगल वाटत नाही. आम्ही त्या स्ट्रगलवरती ना बघत पण नाही. रडण्याची तर दूरचीच गोष्ट. आम्हाला तर म्हणजे हसायला, म्हणजे इतकं हसायला येतं की असं वाटतं की हा स्ट्रगल आहे की कॉमेडी आहे, कॉमेडी. काय तर बोलत असते. त्या दिवशी तुझी ती नंदूबाई पण झुरका मारल्यासारखी बोलत होती. तेव्हा फेर एकटेच होते आणि तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही ते इतक्या वर्षापासून राहतो. बरोबर. अरे आम्हाला काय माहिती, आम्हाला काय नाही माहिती, आणि आम्हाला काय माहिती करून पण घ्यायचं नाही. आणि फेरी एकटी होती तर काय स्ट्रगल आहे का? हां, मग तू स्ट्रगल केला आणि झाली ती कोणती दुसरी वेल्ला. काय पण सांगत असते, आपली कुठल्या दुनियेत असते, आणि तू एक तिच्यावरची आणि महापक्काव आली आपलं काहीतरी सांगायला. ती म्हणते खूप 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 मस्त होतं, खूप छान झालेलं, खूप 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 छान झालेलं, आणि म्हण्यावर माझी तारीफ करतात. ते असे जगासमोर नाही करत, नाहीतर मग लोक म्हणतात की हे उगाचच करतात आणि खोटं वागतात म्हणून. पण ते मला नंतर बोलतात की खूप 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 छान झालेलं, खूप भारी झालेलं. आणि आपण पण नेहमी असं म्हणतो ना की हिचं कसं नेहमीच चांगलं होतं वगैरे. तर ही बाई इतकी चंदडोक्याची मंदे ही भामटी की ही व्हिडिओ घेऊन आली त्याच्या विरुद्ध, म्हणजे विरुद्ध कॉन्टेंट घेऊन. आणि मी किती सच्ची आहे वगैरे दाखवायला. काय तर म्हणे, मंडळी मला तुम्हाला एक गोष्ट खरी सांगायची आहे, आणि एकदम खरं सांगायचं आहे, काही लपून ठेवायचं नाही आहे मला. आणि ते मी तुम्हाला जे काय आहे ते खरं सांगणार आहे, अजिबात खोटं सांगणार नाही आहे. तर ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते. भाई मला वाटलं काय सांगते, हिचं काय सांगायचं हिला. तर मग मसल्या आला, मोठा हुशार बुजावा. अरे मसल्या काय दात काढत असतो येड्यासारखं, काय बोलता तरी येतं का? तोंडातलं थू का देते घाणेरडा कुठचा. ते काय म्हणते की आता बघा मशाल पण आहेत माझ्यासोबत, आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, खरं सांगायचं आहे, मी अजिबात खोटं बोलणार नाही. जे पण आहे ते काय जे आहे ते खरं सांगणार. म्हणजे ते असे ना प्रतिज्ञा घेतो ना आपण, ते आपण नाही म्हणजे जे असे असतात ना आरोपी आणि कोणकोणते असतात ना, जो भी बोलूंगा सच बोलूंगा, सच के अलावा कुछ भी नहीं बोलूंगा, तशी जे पण आहे ते खरं सांगणार, खऱ्याशिवाय काही नाही सांगणार. आणि काय सांगितलं माहिती आहे ही म्हणते की आज मी कोलंबीची भाजी बनवलेली, ती कोलंबीची भाजी एकदम बेकार झालेली, खराब झालेली, आणि काय टेस्टच नव्हती, त्याला अजिबातच टेस्ट नव्हती. मी नेहमीप्रमाणे, मी आवर्जून सांगते मंडळी, मी नेहमीप्रमाणे भाजी बनवली होती. हे आवर्जून सांगते आणि खरं सांगते टेस्टी नाही झालेली. मंडळी काय करूया, हिचं काय करूया आता. मशाल तुम्हाला सांगतील, हो हे खरं आहे. हिने भाजी बनवलेली ती पण नेहमीसारखी नाही झाली, चांगली एवढी काही टेस्टी नाही झाली. काय झालं काय माहिती नाही. मी बनवली होती, मी नेहमीप्रमाणेच बनवली होती मशाल. मी खरं सांगते, जे जसं मी नेहमी बनवते माझी इतकी टेस्टी खूप छान होते. पण आज ती झालीच नाही. आता मी काय करू शकतो. आता मी ती भाजी आहे ना, शेवटी आता भाजीच्या आतमध्ये जाऊन तर बघू नाही शकतो मी.
भाई एकतर ती भाजी नाही आहे यार, प्रॉब्लेम काय आहे तुमचा? भाजी आहे भाजी आहे भाजी आहे, मटणाची भाजी आहे. भाजी नाही आहे ती, रस्सा आहे तो. कोलंबीचा रस्सा, कालवण काहीतरी असं काहीतरी आहे ते. कोलंबी इज नॉट अ भाजी, कोलंबी इज नॉट अ व्हेजिटेबल. भाजीचं लिटरल मिनिंग काय होतं? हां काय होता? शाळेत काही शिकवलं की नाही? आता बोली भाषा बिषा ना अशी ना घालेल डांगीत गोळी, समजलं ना? हां, बोली भाषा बोलले तर म्हणजे ठीक आहे, तुम्ही भाजी बोलता, त्याला भाजी बोलण्यापर्यंत पण मी ठीक आहे, मान्य करते. चला तुम्हाला तुमच्या इथे बोलतात असं पद्धत आहे, पण म्हणून तुम्ही कोलंबीला भाजी म्हणाल? कोलंबीची भाजी ठीक आहे, कोलंबीची पण भाजी ठीक आहे, पण कोलंबीच्या आत जाऊन बघू शकत नाही. त्याच्याऐवजी तू बोलते की मी भाजी आहे ना ती, शेवटी भाजीच्या आत जाऊन तर मी नाही बघू शकतो. कोलंबी भाजी नाही आहे भाई. भाजी असती ना तर मग व्हेजिटेरियन लोकांनी पण खाल्ली असती. भाजी म्हणजे व्हेजिटेबल इंग्लिशमध्ये, आणि व्हेजिटेबल इज भाजी मराठीमध्ये. आले मोठे बोली भाषावाले. आणि काय नाही तुझं शक्त बिक्त, काय नाही शक्त. गप गप बसायचं तिकडे. अशक्त कवास काहीतरी नुसती काहीतरी करत असते, आणि मोठ्या मोठ्या गोष्टी असं म्हणजे एकदम काहीतरी घरघर खेळतात ना. लहानपणी आपण खेळायचो ना असं, पाण्याचा चहा बनवायचो पाणी आणि साखर घालून असं, तसं काहीतरी आणि बडबड करायचो असं तसं घरघर खेळताना. तसंच मला वाटतं हे. अजून मोठे झाले तरी घरघरच खेळत आहेत. आणि काय ते एकदम अशा टिपिकल अशा गप्पा मारायच्या आणि काहीतरी बोलायचं, आणि खूप मोठं आपण काहीतरी ज्ञानी आहे आणि आपण खूप काहीतरी वेगळेच आहोत, आणि आपल्या ह्याच्यामध्ये सेलिब्रिटी एकदम. म्हणजे ते असं टी व्ही ॲक्ट्रेसेसना आपण बघायला जातो ना, त्यांच्या घरामध्ये काय म्हणजे ते कसं खातात, काय करतात, कसं बनवतात, तर त्यांची जशी आपल्याला उत्सुकता असते तसं यांना काहीतरी वाटतं की यांच्या घरामध्ये जे काही हे करतात ते बघायची फार उत्सुकता आहे. हे कोणतरी मोठे सेलिब्रिटी आहेत ना, तर अशाच आव आणतात आणि असंच काय काय गप्पा बिप्पा आणि ते बनवायचं वगैरे, आणि मी कसं बनवते आणि मी एक नंबरच बनवते, आणि त्या मसल्याला सारखं असं एम्फसाईज करत होती. ह्यांनी तरी खाल्लं, मी तर नाही खाल्लं. ह्यांनी तरी खाल्लं, मी तर नाही खाल्लं. मी अजिबात नाही खाल्लं. मी थोडं पण नाही खाल्लं. मी एकच घास घेतला आणि तसंच ठेवून दिलं. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं बोलून ती असं सांगण्याचा प्रयत्न करत होती, अरे मसल्या तुझ्या डोक्यात काय प्रकाश पडतोय का? मी काय नाही खाल्लं रे, मला शॉर्मा आणून दे आता, डबल चीज शॉर्मा. तुला काहीतरी वाटायला पाहिजे ना, मी काय नाही खाल्लं तर तू बोलायला पाहिजे की हिने काहीच नाही खाल्लं तर तू आता मी हिला काहीतरी आणून देतो. पण मसल्या कसला? मसल्या तर आणि तेच तर्रार आहे. मसल्या म्हणतो की मी तर खाल्लं बाबा, मी तर खाल्लं. मसल्याला आपल्याशी मतलब, आता मसल्या जाणार आहे कामावर, चालला तो, तू बस तिथे बोंबलत, मी नाही खाल्ला. भाई म्हणजे तुला जर काहीतरी खावंसं वाटतंय किंवा खायचं आहे, आणि तुला जर असं वाटतं की मी आज असं काही मनात नव्हतं पण माझ्याकडून नाही झालं, आणि मला आता मी जे बनवलं ते खावत नाही आहे, मी काय खाल्लं नाही आणि आता मला भूक लागू शकते किंवा लागली आहे, तर तसं स्पष्ट बोल ना की काहीतरी आता मी मागवते किंवा काहीतरी सांगते मसल्याला आणि मला आणून द्यायला काहीतरी करते, असं काहीतरी तरी बोल ना. आडून कशाला बोलते की मी काय नाही खाल्लं. तुला काय वाटलं की तो भाभी लवर मसल्या आता तुला म्हणेल की अगो बाई माझ्या बाईने काय नाही खाल्लं, माझी राणी गती, माझी बेबी, माझी शोना, तुला काय आणू, तुला काय देऊ, असं वाटलं तुला? हां झालं. असंच असतं भाभी लव काय ते चांगलंचं म्हणजे लग्न झाल्यानंतर थोड्या ह्याच्याने काय फरक नाही पडत. जब वो अपना बन जाता है ना, किसी का कुछ नहीं रहता है, तो तू तो भाभी आहे. झालं तुझं, संपली भाभीगिरी, भाभी प्यार हो गया, खतम, टाटा बाय बाय. आणि नंतर तर काय भयंकर व्हिडिओ घेऊन आली. काय तर म्हणे मुंबईमध्ये कसं राहायचं आणि कोण राहू शकतं आणि कोण नाही राहू शकतं. आणि तुम्ही जर नोटीस केलं तर वर्ड टू वर्ड आणि थोडंसं तुम्ही ना त्याच्यामध्ये फ्लक्झमबर्ग टाका, सेम काहीच फरक नाही. ती फ्लक्झमबर्गचे ढाचे देते, हे मुंबईचे ढाचे देते. भाई तू मुंबईचे ढाचे देते आम्हाला, आणि अशा लोकांना ज्यांचं आयुष्य गेलं मुंबईमध्ये. कसली बाई आहे यार, म्हणजे तू किती लालाईक आहेस. बोलत होतीस ना लालाईक बाई, तू आहेस लालाईक बाई. काही बडबडत असते, काही बोलत असते, जस्ट इकडचं कॉपी पेस्ट करायचं, फक्त इकडचे शब्द घुसवायचे त्याच्यामध्ये. म्हणजे जर ती फ्लक्झमबर्ग बोलत असेल तर ही मुंबई बोलेल, नाहीतर ही भगतपुरी बोलेल. असली आहे ही. आणि वर्ड टू वर्ड तेच.
इथे तुम्हाला असं इतकं सोपं नाही आहे, इथे खूप स्ट्रगल करावं लागतं आणि खूप आपल्याला खूप गोष्टीचा सामना करावा लागतो. ती जर तुमची तयारी असेल तर तुम्ही येऊ शकतं, नाहीतर तुम्ही येण्याचा विचार पण नका करू. आणि काय 30,000 पगार पाहिजे, 30,000. जर तुम्हाला 30,000पेक्षा कमी पगार असेल तर तुम्ही बिलकुल पण येऊ नका. मी तर सांगेल बिलकुलच नाही. हो ना मशाल? हो हो हो. बुग 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 बुग. अरे आता बोलली असती तुला. अरे औकात आहे का तुझी? औकात आहे? तुमच्या दोघांचा मिळून आता कुठेतरी 30च्या थोडा क्रॉस केला असेल तर आता मोठ्या मोठ्या बाता करते. हां, असं जेनरिक टॉपिकवरती बोलतं का कोण? हां, जर तुला समोरचे 1-2 व्यक्ती आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड माहिती आहे, तर त्यांच्या काय नीड्स आहेत किंवा ते कुठल्या बॅकग्राऊंडमधनं येतात, तर त्या व्यक्तीला आपण काहीतरी ॲडवाईस करू शकतो. अरे 30,000च्या काय गोष्टी करते? 5-10 हजारासाठी पण येतात मुंबईमध्ये आणि राहतात. आता प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाची नीड, प्रत्येकाची काय म्हणतात वय वय प्रत्येकाचं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ना. आता तुझा तो मसले आलेला दिवाना, तेव्हा टोमॅटो खायची पण लायकी नव्हती, तुमच्याकडे 10 रुपये पण नव्हते, तरी आला होता ना भीक मागत तुझ्याबरोबर. हां, तुझ्या भाभी लवमध्ये भाभीला घेऊन इथे राहत होता ना, गुल्लू गुल्लू करायला खाज होती ना त्याला, मग आलेला ना. एवढं आहे ना, तो स्वतःला लागू करायचं होतं. आता भाषण देते मोठी, करून करून भागली आणि भाषण द्यायला लागली. तू स्वतः बोलली ना, त्याला काहीतरी 10,000 रुपये काहीतरी पगार होता आणि त्याच्यात काय व्हायचं पण नाही आणि त्याच्यामध्ये आणि कसं मग तरी आलात ना, राहिलात ना, केलात ना. पप्पा मी करून दाखवलं, पप्पा पप्पा मी करून दाखवलं, पप्पा तुमच्या कट्टीने करून दाखवलं पप्पा. त्याच्यामध्ये केलंस ना. हां, टिंग टॉंग भवर डिंग डॉंग. मग तेव्हा कुठे गेलं होतं ज्ञान? आता पेलतेस ते. अरे बोलणाऱ्याची तरी स्वतःची लायकी बघा रे. स्वतः काय होतो, कोण होतीस तू, काय झालीस तू? अगं गुड्डे, वाया गेलेलीस होतीस तू. तू वायाच गेलेली होती आणि वाया गेलेलीच राहिलीस. आणि ज्ञान देते लोकांना, असं करा आणि तसं करा आणि ह्या आणि त्या. अरे लोक राहिले, केलं त्यांनी आणि कोणी काय घेऊन येतं नाही. हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जातं. मुंबई सगळं देते, मेहनत करणाऱ्याला सगळं देते. मुंबईसाठी एकच वाक्य, जर तुमची मेहनत करायची तयारी असेल, जिद्द असेल तुमच्या अंगात, तर 100 रुपये घेऊन आलात ना, तरी तुम्ही 100चे 10,000 करू शकता. धमक पाहिजे फक्त आणि अक्कल पाहिजे. आले मोठी, चल फट. बोलू नकोस हां, बोलू नकोस ह्याच्या पुढे, बिलकुल बोलू नकोस. आज बोललीस ते बोललीस, ह्याच्या पुढे ना ह्या गोष्टीवरती तू ज्ञान पेलू नकोस भामटे. लक्षात ठेव ही गोष्ट. यायचं भगतपुरीला. ज्यांचं ना भगतपुरीला पण कोण विचारत नाही ना, त्यांनी तर बोलूच नाही. जास्त काय तर म्हणे घर असतं, घर तिथे गावाला असं असतं आणि घर असतं आणि आपल्या घरात आपण राहू शकतो, इथे काय हे नाही आणि तिकडे चांगली हवा आहे. मग तू जा ना, पहिली फुरसत में निकल ऑडियन. तुझं ते पण नाही आहे. गावी काय आपोआप येतं नाही, छत घासायला लागते. बापजाद्याने पण आपोआप आयतं नाही मिळालं, त्यांनी मेहनत केली म्हणून बघताय तुम्ही. मोठ्या गोष्टी सांगते. असं काय कोण कुठल्या पृथ्वी तलावर अचानक काहीतरी उगवत नाही. सगळीकडे काय ना काहीतरी करावंच लागतं. मग ते गावाला असू दे आणि मुंबईला असू दे, नाही तर कुठे पण असू दे. पण तुमच्यासारख्या झोपडपट्टीला काय समजणार? मेंटॅलिटी झोपडपट्टीच्या आयुष्यात स्वतः काय केलं ते दाखवा आधी. हां, हिच्या नंदूची एवढं करून मोठी स्वतःला फ्लक्झमबकची महाराणी समजते, तरी इकडे आयशीच्या घरावर तिथे नजर लावून बसली आहे. आणि ही तर आहेच, ही तर तिच्यापेक्षा ही तर दलिंदोकी महाराणी आहे ना. मग ही तर का ना, ही सोडणार का? ही तर आणि तिथे बघते त्या बाईच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला. हिचा तिथेच डोळा आहे. कारण हिला तर ते, आणि ही काय नंदूला देत नसते. आणि यांची तर चांगलीच फाईट आणि चांगलीच होणार आहे. नंदू बरोबर पण आणि पप्पा बरोबर पण, बाई बरोबर पण. बाई वर्सेस भाऊ वर्सेस गुड्डी वर्सेस नंदू वर्सेस गुड्डी इज कॉमन, गुड्डी इज एव्हरीवेअर. भांडी गुड्डीच्या बहिणीचं काय झालं का? बहीण का नाही बोलत? सांग ना. बकवास. त्याच्यानंतरचा व्हिडिओ, कोथिंबीर वडी. मशाल मला मदत करणार? करा ना, थोडीशी करा ना. मशाल करा ना, मशाल देखो ना. भाई तुझा असर संपलाय आता, समजलं ना? उसको तेरा कुछ भी नहीं देखना है, बस खत्म हो गया. भाभी लव फिनिश. लाडात येते. लाडात येऊन काय छोटी नन्नीसी मुन्नीसी बच्ची नाही होणार आहे. भाभी होतीस, भाभी आहेस आणि भाभीच राहणार आहेस.
आणि किती ते खोटं, म्हणजे ते बोलली ना एकदम सेम नंदूचं काय ना काहीतरी ढापत असते. तर ती कसं सगळं मी एकटी कसं हँडल करते वगैरे ते दाखवण्याचा प्रयत्न करते. ही इकडे आपल्या ह्याच्यामध्ये करायचा प्रयत्न करते, आपल्या फेक फ्लक्झमबर्गच्या दुनियेत करण्याचा. मी आता एकटीच आहे, मी आता स्वतःच करते आता हे काय ते कोथिंबीर वडी बनवते आणि आता मी एकटीच आहे, तर मी तर शूट पण मीच करणार आहे आणि मीच करणार आहे. आणि मागून आवाज येतोय, तर पोरगं पण ओरडतंय, बाबा 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 ए बाबा 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 बाबा. अरे तू तर बोललेली मशाल ऑफिसला गेले, मग ते पोरगं कोणाला बाबा 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 ओरडतंय, बाबा 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 कोणाला ओरडतंय? मशाल ऑफिसला गेल्यावर दुसरा येतो का बाबा, मेरे दो दो बाप, मेरे दो दो बाप. आणि दुसरी गोष्ट, त्या मसल्याचा पण आवाज येतोय, त्या मसल्याचा पण आवाज येतोय. आणि तेव्हाच आवाज येतोय, नंतर तर म्हणजे तिने दाखवलाच, आता पितळ उघडं पडलं आणि ते सगळं कॅप्चर झाल्यावरती नंतर तर तिने सांगून टाकलं की मसल्या परत आलाय म्हणून ऑफिसमधनं. पण ते तर नंतर, पण त्याच्या आधीच मसल्याचा आवाज येत होता आणि मसल्या तिथेच होता, कुठे गेलेला नव्हता. आणि ऑफिस काय ऑफिस आहे की मजाक आहे, 10 वेळा येतो 10 वेळा जातो वाटेल तेव्हा. आणि त्याला बरं नाही म्हणून बघायला आला, अरे ठीक आहे. पण खरी गोष्ट ही आहे की मसल्या कुठे गेलेलाच नव्हता, तो घरातच होता. आणि त्याच्यासाठीच तर कोथिंबीर वडी, आणि तो काही कधीपासून जायला लागला न खाता पिता. त्या डब्बा बिब्बा तयार करत होती ना, मग डब्बाच झाला नव्हता तर तो कसा गेला ऑफिसला? कोणाला फेकते ग ए भामटे, मागून आवाज येते तर सगळं बोलतोय हा थांब भीम त्याला. आणि नंतर अचानक दाखवते आणि बोलते की ते आलेत आता घरी आणि मी गाजर हलवा केला होता, तर हा भामटीने माझ्यासाठी गाजर हलवा केला, तर मी म्हटलं जरा खाऊनच जातो. मस्त एक नंबर झाला आहे, एकदम मस्त झाला आहे, भामटीने केला आहे. आणि त्या कोथिंबीर वडा बघितला का काय कापत होती, म्हणजे इतक्या पातळ, बापरे एवढ्या अशा कापत होती. एक पहिला कट, दुसरा कट आणि तिसरा तर त्याच्याहून मायक्रो कापायला गेले, तर भुगाच बाहेर आला त्या कोथिंबीर वडीचा. भाई काय करत असते भामटे, कशाला ना, बंद करते, बस कर, काय नाही होते. हां, त्या नंदूला एक्सपोज करायला आलेली, ते राहिलं बाजूला, स्वतःच एक्सपोज होऊन बसली ते येडपट. आणि आता काहीतरी फालतू काहीतरी टाकत असते, आपली डुग्गू 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 काहीतरी चालवते आहे आपली. कळली ना तुला लायकी? काय नाही, तुझी तेवढीच लायकी होती. नंदूचं काय सांगणार असेल तर सांग, नाही तर निघ इथून, चल, बकवास करते. कोणी बघत नाही आहे तुला आणि कोणी बघणार पण नाही आहे. आणि जर नंदूचं काय सांगशील ना तर आहेच, बसलोच आहे आम्ही. किती सांगशील ग सांगून सांगून. म्हणून असं असतं दुसऱ्याचं ना, जेव्हा आपण तेवढे हे नसतो ना, जेव्हा शुद्ध नसतो, प्युअर नसतो, तर दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये ना पाय घालायचा नाही, उडतं आपल्याच अंगावर. तसं झालं आहे या भामटीचं. ही तिच्यावर उडवायला गेली आणि स्वतःच बुचकळून निघाली, फालतू भामटी घडी कुठची. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. एकदम क्विक आणि झटपट पटापट पॉडकास्ट होतं, असंच मज्जा म्हणून. असं मी सांगितलं, असंच मला जरा आज मज्जा करावीशी वाटली. आय होप तुम्ही पण मज्जा केली असेल. हे पॉडकास्ट ऐकून तुम्हाला खूप मजा आली असेल तर नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा, कळवायला विसरू नका. भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत का प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मसलामा.